आम्ही मागणी केलेली आहे। बरोबर आहे, काँग्रेसची बाजू मला लक्षात आली गोपाल तिवारी तुमच्याकडून। अजितजी, खरं तर गिरीश महाजनांचं वक्तव्यच देशद्रोही आहे आणि त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी काँग्रेसनं केलेली ही पहिली मागणी या सगळ्या घटनेनंतर। मात्र पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता खलिस्तानच्या मुद्द्याला हवा देत असल्याचा आरोप काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी करत केलेला आहे। अजितजी, खोटा नरेटिव्ह पसरवायची सवय लागलेल्या विरोधी पक्षांनी त्याची तयारी पंजाबच्या निवडणुकांचं मनीधनी आमच्या नसताना तयारी सुरू केलेली आहे, स्पष्टपणे दिसतंय। बरं, माझे नेते सन्माननीय गिरीशभाऊ महाजन यांचं भाषण जर आपण नीट ऐकलं तर त्यांनी दोन मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत। एक, दमदमा साहेब टाकसाळ जिथं कार्यक्रम होता, आपण एखाद्या ठिकाणी जेव्हा जिथं जातो तिथं काही जर विशेष घडलेला असला तर आपण त्या बाबतीत बोलतो। सगळ्यात पहिले थोडंसं याचं बॅकग्राऊंड सांगतो की बॅकग्राऊंड असं आहे, हिंद दी चादर हा कार्यक्रम गिरीश भाऊंचे सहकारी, आमचे सहकारी रामेश्वर नाईक हे आणि गिरीश भाऊ हे महाराष्ट्रभरात नाही तर देशभरामध्ये मोठमोठे कार्यक्रम आयोजित करतात। आपल्याला माहितीये महाराष्ट्रात कोट्यवधीच्या संख्येनं भाविक हिंद दी चादरला आले। हे काय आहे तर आमच्या शीख गुरूंनी, विशेषतः गुरु तेग बहादूर साहेबांनी जे आमच्या देशासाठी, धर्मासाठी मुघल बादशाहच्या आनंदित छळाला धीरोदत्तपणे जाऊन बलिदान केलं। याच्यामध्ये शीख समाजामध्ये सुद्धा अनेक भटके समाज आहेत, तर बंजारा समाज असेल आणि शीखांमधल्या या अनेक भटक्या जाती असतील, त्यांचं एकत्रीकरण करून आणि या हिंद दी चादरच्या निमित्तानं आपल्या सगळ्या या बांधवांना एकत्र करून हा नमन करण्याचा कार्यक्रम आहे। त्यातले एक गुरु आहे, त्यांचा हा कार्यक्रम पंजाबमध्ये जिथं असतो। दमदमा साहेब टाकसाळ हे शीख धर्मियांसाठी अत्यंत पवित्र ठिकाण आहे। इथं 6 जूनला ऑपरेशन ब्लू स्टार झालं, त्यात जे लोक मारले गेले त्यांना गिरीश भाऊंनी श्रद्धांजली अर्पण केली। कुठेही जर्नल सिंग भिंद्रनवाले किंवा कुठेही खलिस्तानचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही। दुसरा त्यांचा एक टप्पा आहे की ते असं म्हणतात की दिल्लीमध्ये, तर दिल्लीत काय झालं, काँग्रेसचे लोक इतके लबाड आहेत की आपल्या चुका लपवतात, म्हणजे स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून। गोपाल तिवारी आज सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी डिबेटला येत आहेत। मला आनंद या गोष्टीचा वाटला की ते थोडं वाचून आले। आता त्यांनी ज्या दोन नेत्यांचा उल्लेख केला, अटल बिहारी वाजपेयी आणि स्वर्गवासी नानाजी देशमुख, या दोन्ही नेत्यांनी याच्या संदर्भामध्ये आग्रह धरला होता। गोपालभाई, आमचा तो जो आग्रह आहे संघ परिवाराचा आणि भारतीय जनता पक्षाचा या संदर्भामधला, म्हणजे खलिस्तानच्या संदर्भामधला, तो तसाच आहे, उलट त्यापेक्षा कडवा आहे। कारण देशाच्या संबंधित कुठल्याच फुटीरतावाद्याशी आम्ही कधीच तडजोड केलेली नाही आणि यापुढे देखील करणार नाही। विशालजी, त्याचं उदाहरण आपल्याला पाहता येईल की कॅनडा देशाबरोबर एक प्रकारचा तणाव मधल्या काही काळामध्ये आपला निर्माण झाला होता। हे जे खलिस्तानवादी आहेत अचानक नाहीसे व्हायला लागले होते, त्यांचे तिथं एन्काउंटर्स व्हायला लागले होते, त्यांच्यावरती गोळीबार व्हायला लागला होता। तर काय आरोप झाले आपल्या सगळ्यांना माहिती, मला त्याच्यात जायचं नाही, तो देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा भाग आहे। पण मोदीजींनी, भारतीय जनता पक्षाच्या विचारांनी याशी कधीच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, गिरीश भाऊ महाजन यांचं मी कौतुक करेल की ते महाराष्ट्रातले असे पहिले मंत्री आहेत शासनाच्या वतीनं तिथे गेले, अन्यथा काँग्रेसच्या काळामध्ये विशालजी आम्हाला पूर्ण अधिकार आहे, एखादी गोष्ट जर चुकली असेल तर त्या चुकलेल्या गोष्टीचं सुद्धा आपण इतिहासात डोकावून म्हटलं पाहिजे ना की हे चुकीचं घडलं, तर काय चुकीचं घडलं। ही कारवाई झाली, अतिशय चांगली झाली, पण या कारवाई करता जे ठिकाण निवडण्यात आलं आणि लष्कराचा वापर करण्यात आला ते बरोबर नाही असं गिरीश भाऊंचं म्हणणं आहे। आणि त्यामध्ये आपण एक लक्षात घ्या, मी सांगतो आपल्याला, याच्यामध्ये बळी कोणाकोणाचे गेले हो, या सामान्य निष्पाप भाविकांचे बळी गेले, इंदिरा गांधींची हत्या झाली त्यांचा बळी गेला, त्यानंतर आपले जनरल अरुण कुमार वैद्य यांची नंतर त्यांच्या रिटायरमेंट नंतर या अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली। हे सगळं पाहता हे आपल्याला टाळता आलं असतं का? आणि त्यानंतर 3000हून अधिक शिखांना दंगलींमध्ये काँग्रेसच्या गुंडांनी मारलं। ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या शीख समुदायामधल्या माझ्या शीख बांधवांना, ज्यांना तर माहितीच नव्हतं की दिल्लीमध्ये काय घडलंय, फक्त शिखांनी मारलं म्हणून शिखांच्या वस्त्या बेचिराग केल्या, स्त्रियांवर बलात्कार केले, लाखो कोटीची संपत्ती काँग्रेसच्या गुंडांनी उद्ध्वस्त केली आणि त्याच्यामध्ये आरोपी असणाऱ्या एका कमलनाथला काँग्रेस राज्याचा मुख्यमंत्री बनवते। सज्जन, राजेश पायलट, ते बटलर, हे जे सगळे जे आरोपी आहेत याच्यामधले, या आरोपींना काँग्रेसनं शिक्षा होऊ दिली नाही। गिरीश भाऊंनी त्याबद्दल दुःख व्यक्त केलं ना, कारण जगामधल्या कोट्यवधी शीख समाजाच्या मनामध्ये याच्याबद्दल आक्रोश आहे। आणि जर गिरीश भाऊंना असं वाटलं की हा आक्रोश या दिवशी, ज्या दिवशी या सगळ्याची सुरुवात झाली त्या दिवशी हा आक्रोश व्यक्त केला पाहिजे, कारण आजवर तो व्यक्तच झाला नाही, कारण केंद्रात काँग्रेसची गिरीश महाजन आपला आक्रोश व्यक्त करत असताना आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी बोलून गेले ना, मला गोपाल तिवारींना विचारायचंय की गिरीश महाजन म्हणतात अमृतसरमध्ये म्हणाले की आमच्या